स्वामी महाराजांचे संदेश हे भक्तांना नेहमी जीवनाचा योग्य मार्ग दाखविणारे आहेत आणि आत्मविश्वास देणारे आहे. स्वामी महाराज नेहमी सांगत असत की जीवनात श्रद्धा आणि संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मनात परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे, तर कोणतेही संकट हे मोठे वाटत नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि इतरांशी प्रेम, दया, सहानुभूतीने वागावे, गरजूंना मदत करावी, हीच शिकवण ते देत आले. जीवनात सुखदुःख हे येत राहतात, पण त्यांना समान भावाने स्वीकारणे. संकटेही आपल्याला मजबूत बनण्यासाठी येतात, त्यामुळे निराश न होता पुढे चालत राहावे. स्वामी महाराज म्हणतात, खरा आनंद बाह्य वस्तूंमध्ये नसून आपल्या अंतर्मनात आहे. नियमित नामजप केल्याने मन शांत राहते आणि आत्मिक शक्ती वाढते. नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि लोभ यांच्यापासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जे आहे त्यात आनंद मानावा. पुढे चांगल्या गोष्टी मिळाव्या यासाठी प्रयत्न देखील करावा. परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता मानावी. नक्कीच जीवन हे सुंदर वाटू लागते. तर आज मी पुन्हा एकदा सुंदर, छान, गोड असे स्वामी अनुभव तुमच्यासोबत घेऊन आले आहे. आजचा हा स्वामी अनुभव खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. जपाचा महिमा आणि स्वामी महाराजांवरती ठेवलेली श्रद्धा याचा गोड असा हा स्वामी अनुभव आहे. अनुभव एका ताईंनी शेअर केला आहे. तर आता जास्त वेळ न घेता ऐकूया आजचा हा स्वामी अनुभव. अनुभव शेअर करताना या ताई सांगतात, प्रदीप दादा आणि ग्रुप ॲडमिन दादांना माझा नमस्कार. माझे नाव पूजा, मी पुणे येथून बोलत आहे. दादा, 25 डिसेंबर गुरुवार सकाळी मी अंघोळीला गेली असताना गॅस सिलेंडर लीक झाल्याने तो वास माझ्या पूर्ण डोक्यात जाऊन मला चक्कर येऊन मी बेशुद्ध पडली. कमीत कमी मी 1 तास बेशुद्ध अवस्थेमध्ये बाथरूममध्ये पडून राहिले. घरातील आई बाबा अजून कशी बाहेर आली नाही म्हणून 1 तासाने मला बघायला आले. तेव्हा वडिलांनी आवाज दिला, पण मी काही प्रतिक्रिया दिली नाही. माझा शेवटच्या क्षणाला जसा गोर लागतो तसा आवाज येत होता. वडिलांनी कसलाच विचार न करता दरवाजा तोडून मला बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेमध्येच होते आणि बाथरूममध्ये पडलेले होते. घरच्यांनी मला बाहेर काढलं, शुद्धीवर आणलं, पण तरी मला शुद्ध येत नव्हती. मी फक्त एकदा डोळे उघडून बंद केले. अनुभव शेअर करताना पुढे ताई सांगतात, तसंच माझ्या घरच्यांनी मला रिक्षात घालून हॉस्पिटलला घेऊन गेले. माझ्या वडिलांचा, आईंचा स्वामी जप चालू होता. आई म्हणत होती की आज तुमचा दिवस आहे. पूजा नेहमी स्वामी स्वामी करते, आज तिच्यावर अशी वेळ का आणली? ती जर खरंच तिच्या पाठीशी असताल तर तिला यातून बाहेर काढा. असा कंटिन्यू जप चालू होता. पुढे ताई म्हणताय, हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी मला चेक केलं आणि लगेचच ॲडमिट केलं. मी नॉर्मल असं मला शुद्धीवर आणलं आणि मी फक्त आईला, दादाला, वडिलांना सांगितलं की आई, माझ्या स्वामींचा जप कर, माझ्या स्वामींना आवाज दे, एवढं बोलले आणि दादा मला 15 मिनिटातच 20% शुद्ध आली. शुद्धीवर आल्यावर मी स्वामी स्वामी करत पूर्णपणे कव्हर होऊन घरी आली. स्वामींच्या कृपेने हे सर्व शक्य झाले. असं सांगता येईल. मी फक्त ग्रुप जॉईन केला आणि अनुभव वाचते आणि फक्त स्वामी नामाचा जप करते. म्हणूनच आज मी मरणाच्या दारातून बाहेर आले. दादांचे मनापासून आभार. स्वामी माऊलीची कृपा. खरोखरच मरणाच्या दारातून बाहेर आले आणि स्वामींची कृपा झाली. अशक्य ही शक्य करतात स्वामी. स्वामी भक्त हो, नामामध्ये देखील खूप अशी ताकद आहे. जेव्हा आपण नामस्मरण मनापासून करतो, स्वामींना मनापासून आळवतो, तेव्हा माऊली नक्कीच आपल्या पाठीशी असते याची आपल्याला अनुभूती देते. परंतु नाम हे कधीतरीच घेतलं तर लगेचच स्वामी धावून येतात असं नाही. त्यासाठी आपल्या भक्तीमध्ये देखील सातत्य असावं लागतं. तर कसा वाटला तुम्हाला या ताईंचा गोड असा अनुभव ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. तुम्हा सर्वांना आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.